2 दिवस झाले कॅन्टीनचं सामान आणलेलं आहे. फौजी आणि मी गेले होते कॅन्टीनला, कारण ते सुट्टी आली आणि घरात म्हणजे कॅन्टीनचं सामान पण संपत आलेलं होतं आणि कार्ड पण रिन्यू करायचं आहे, तर त्यामुळं मग कॅन्टीनचं सामान म्हटलं भरून घ्यावं. गेलो तर बऱ्यापैकी सामान आम्हाला काही भेटलेलं नाही आहे, तर म्हटलं चला जे पण घेतलेलं आहे तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की फौजींना कॅन्टीनमध्ये भरपूर सारा डिस्काउंट भेटतो किंवा मग काहींना असं वाटतं की फ्रीमध्येच मिळतं. तर चला तुमचा तोच मी गैरसमज आज दूर करणार आहे की कॅन्टीनमध्ये आपल्याला किती टक्क्यांपर्यंत डिस्काउंट भेटतो. तर बरेच जण मला कॅन्टीनचं सामान सांगत असतात, हे आम्हाला घेऊन ये, ते आम्हाला घेऊन ये, आणि पैशांचा म्हणजे रेट वगैरे बघितले की त्यांना असं आतून होतं की अरे एवढ्या किमतीमध्ये तर मग बाहेर पण भेटतं, अरे मग भेटतं तर मग आम्हाला का सांगता. तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते मी काय काय कॅन्टीनमधून सामान आणलेलं आहे, आणि त्याचबरोबर किती टक्क्यांपर्यंत डिस्काउंट भेटतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, आणि तुमचा पण थोडंफार डाऊट्स वगैरे असतील तर ते पण क्लिअर होऊन जातील. तर चला शेअर करते, म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं आणलेले मी हँडवॉश, आणि जवळजवळ 800 ml आहे. आणि हे आणलं की मग टेन्शन नाही राहत, छोट्या बॉटलमध्ये ओतून घ्यायचं, कारण सारख्या बॉटल वगैरे आणायच्या आणि बॉटलचे चार्जेस जास्त जातात, तर त्यामुळे मग मी हे घेऊन येते. आणि एवढं मोठं आणलं की टेन्शन नसतं, छोटे पाऊचमध्ये आणायचं किंवा मग छोटे बॉटलमध्ये आणायचं आणि ते ठेवायचं. त्यापेक्षा मग हे एकदाच आणलं की टेन्शन नाही, बऱ्याच दिवस जातं. आणि त्यानंतर मी थांबले डस्टबिनच्या पॅक, कारण कचरा ओला वगैरे असतो आणि खूपच असे चाचणी वगैरे किडे वगैरे होत असतात, तर त्यामुळे मग डायरेक्ट डस्टबिनच्या मी बॅग घेऊन आले. 30चा पॅक आहे तो आणलेला आहे. आणि त्यानंतर आणले ग्लुकोंडी, तर ग्लुकोंडी असली आणि फौजींचं लगेच घे मुलांना, मुलं पितील असं एकच दिवस पिले, त्यानंतर मग साईडला ठेवले, सगळं फोडून ठेवले. यामधलं बऱ्यापैकी सामान म्हणजे मुलांनी लगेच काढून आणि बघितलं, यूज पण करून, कारण त्यांना असं असतं की काही आणलं आणि लगेच 2 दिवस राहिलं असं नसतं मुलांचं. मुलांना लगेच बघायचं असतं त्यामध्ये काय आहे कसं आहे. ग्लुकोंडी ऑलरेडी घरामध्ये असते, पण मग नवीन आणलं की ते पहिले यूज करायचं असतं मुलांना. त्यानंतर आणलेली खारीक, तर अर्धा किलोचं पॅक होतं आणि ते पण मुलांना खाण्यासाठी मग घेऊन आले. ते पण फोडले, तुम्ही बघू शकता. झिपलॉकची पिशवी आहे आणि फोडून त्यातल्या लगेच खाणं चालू झालेलं आहे. त्यानंतर मग इथं मी बल्ब आणले होते 3 छोटे. कॅन्टीनमध्ये बरे पडतात बाहेर घेण्यापेक्षा, आणि बजाजचे आहे, क्वालिटी पण छान निघते, भरपूर दिवस जातात, असं काही लगेच खराब होत नाही, तर त्यामुळे 3 घेऊन आले. 1-2 एक्स्ट्रा राहिला तर बरं असतं, वरच्या रूममध्ये वगैरे लावण्यासाठी घेऊन आलो. आणि त्यानंतर चांगल्या डांबर गोळ्या, म्हणजे शकता किती मस्त आहे, कलरफुल अशा डांबर गोळ्या आहेत त्या आणलेल्या. आणि जास्त मोठे तर सफेदवाल्या होत्या, पण त्याचे खूप मोठे पॉकेट आहे, एवढं त्याचं काही यूज होणार नाही. बरं असतं कपाटामध्ये वगैरे किंवा फौजींच्या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी पण घेऊन आलेले. त्यानंतर मग एक ड्रेनेजचं वंडर क्लीनची पावडर आहे, ड्रेनेज वगैरे म्हणजे ब्लॉक झालं तर त्यासाठी. होत तर नाही अजून तरी नाही झालेलं, पण मग आणून ठेवली, दिसलं मग घेऊन आली. जे काही कॅन्टीनला भेटलं नवीन तर मग मी घेऊन येते, आणि गरज असेल तरच आणते शक्यतो. त्यानंतर आणलेली धूप पण आपल्याला लागत असते देवघरामध्ये घरात लावण्यासाठी, तर एक धूपचं पॅकेट पण आणले. त्यानंतर आणले वरीचं पिलॉक मास्क. वापरत तर नाही मी, कारण खूपच म्हणजे की स्किन माझी सेन्सिटिव्ह आहे, मी जास्त वापरत नाही, पण मग आणून ठेवलं. ठीक आहे, असं कधी थोडंसं चेहरा आपला डल वगैरे वाटला किंवा मग टॅनिंग वगैरे झालं तर त्यासाठी एक आणून ठेवलेलं. आणि त्यानंतर इथं घडीचे मी जवळजवळ 12 साबण आणलेले, आणि दुसऱ्या साबणच अवेलेबल नव्हत्या कॅन्टीनमध्ये, एक पण साबण नव्हती दुसऱ्या, आणि जी होती तर ती कंपनी एकदमच मला वेगळी वाटली, ती काही मी यूज केलेली नव्हती. मी घडी मी बऱ्याच वेळा यूज केलेली, तर मग त्यासाठी मी घडी घेऊन आले. आणि 12 आणल्या होत्या मी कॅन्टीनमध्ये. पुढच्या महिन्याचं पण आता एक्स्ट्रामध्ये भेटतं, तर त्यामुळं मग 12 आणल्या. आणि त्यानंतर इथं आणली फौजींनी चेरी पॉलिश, शूज पॉलिश, म्हणजे लिक्विडवाले आहे, पण मग त्यांना ही ड्रायवाली पाहिजे होती, ती घेऊन आली. त्यानंतर इथं आणलेलं आहे साफीचं औषध, हे पण मला दिसलं कॅन्टीनमध्ये, मी घेऊन आले, बघू शकता. मलाच पिण्यासाठी म्हटलं, त्याने कसं रक्त वगैरे शुद्ध राहतं असं म्हणतात, मग मी घेऊन आले. आणि त्यानंतर हनी टच पण भेटतं आता इथं आमच्या इथे कॅन्टीनला, तर मग मी ते घेऊन आले खोकल्या वगैरेसाठी. आता जर सध्या कोणाला खोकला वगैरे काही नाही आहे, पण घेऊन आले, दिसलं म्हणजे घ्यायचं असं असतं. त्यानंतर बिकाणाचे इथं 2 फरसाण आणलं होतं, आणि एक मुलांनी फोडलेले ऑलरेडी, एकच आहे बाकी. आणि जास्त मी काही बाहेर करत नाही. आणि त्यानंतर आणलेलं इथं टॉयलेटचा ब्रश, कारण ब्रश बऱ्यापैकी खराब झाला होता. आणि त्यानंतर इथं आणले
भांड्याचे साबण तर प्रिलचे, आणि हे पण एकच कंपनीचा साबण बाकी होता, एक एक्सो होता आणि प्रिल होता, मग प्रिल आणला. आणि त्यानंतर मग मशीनचे लिक्विड आणलेले मी तर 2 आणले, बघू शकता, 1-2 लिटर आणि 1-1 लिटर. त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे डिस्काउंटमध्ये पडलेले, तर त्यामुळे आम्ही ते पण घेऊन आलेले. आणि एवढं सगळं सामान आणलेलं आणि एवढं सगळं झालेलं बघू शकता, 2283 रुपयाचं झालेलं आहे. तर एवढंच सगळं सामान आहे, दिसायला एकदम कमी दिसतं, फक्त एकच पिशवी भरली होती आणि एवढं सगळं झालं 2283 म्हणजे 2300 रुपयाचं. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की फ्रीमध्ये भेटतं की काय, किंवा मग खूपच डिस्काउंट भेटतो की काय, असं नाही आहे. जवळजवळ 60 ते 70% अमाऊंट आपल्याला पेड करावं लागते. 30-35% जास्तीत जास्त 40% आपल्याला डिस्काउंट भेटतो आर्मी कॅन्टीनमध्ये किंवा मग एअरपोर्टच्या कॅन्टीनमध्ये. जास्त काही डिस्काउंट आपल्याला भेटत नाही. तर 1-2 वस्तूची मी तुम्हाला किंमत सांगते, रिअल प्राईज आणि प्रिंटेड प्राईज. चला, प्रिलचा साबण मी सांगते, 65 रुपीज प्राईज आहे. तर मी बघून सांगते तुम्हाला तो कितीमध्ये पडला. 40 रुपयाला पडले, 40 रुपये 38 पैसे. म्हणजे तुम्ही बघू शकता, फक्त 20 रुपये वरचे कमी लागले, 25 रुपये वरचे कमी लागले, म्हणजे बरा पडतो, ठीक आहे बाहेरच्यापेक्षा. आणि हे लिक्विड आहे 1 किलोचं, सॉरी 1 लिटरचं, 195 याची प्राईज आहे. डिस्काउंट देऊन त्याची ऑलरेडी प्राईज आहे 220 रुपये, तर 195 रुपये त्याची प्राईज आहे. आपण बघू ते कितीला भेटले. सेफ वॉश म्हणून असं वेळेला मला पटकन दिसणार पण नाही, आणि आता मी गॉगल पण नाही लावलाय. वंडर लिक्विड डिटर्जंट, आणि हे कोणतं, $149 म्हणजे 150 रुपयाला पडलेलं आहे. 195 रुपये त्याची प्राईज आहे, 150 रुपयाला पडलेले. तर अशा पद्धतीने डिस्काउंट भेटतो. जास्त काही डिस्काउंट आपल्याला भेटत नाही आणि कमी पण नाही आहे, ठीक आहे. 20-25%, 30% किंवा 35%, म्हणजे वस्तू बदलली की त्याच्या मागचा डिस्काउंट पण बदलतो. आणि आता बऱ्यापैकी डिस्काउंट कमी केलेला आहे कॅन्टीनला पण, म्हणजे पहिले 50% भेटायचा, आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता 25-30% डिस्काउंट भेटतो. तर अशा पद्धतीने कॅन्टीनची शॉपिंग होती. तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर माझे आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.